रामकृष्ण हरी. मी हरिभक्तीपरायण विकास महाराज हगवणे, अध्यक्ष संस्थापक श्रीराम गुरुकुल गिरवली. गेले 10 वर्ष गिरवली या गावामध्ये श्रीराम वारकरी शिक्षण संस्था चालवत असताना वारकरी संप्रदायाची पताका सतत झळकत राहावी या दृष्टिकोनातून मी माझ्या जन्मगावी आध्यात्मिक शिक्षण देण्यासाठी वारकरी शिक्षण संस्था चालू केली. गेल्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी मुलांना गीता, हरिपाठ, पखवाज, गायन, शालेय अभ्यास अशा प्रकारचं शिक्षण घेऊन या ठिकाणी एक उच्च दर्जाची वारकरी शिक्षण संस्था गेली 10 वर्ष या ठिकाणी अविरतपणे मी चालवत आहे. आतापर्यंत असंख्य विद्यार्थी गुरुकुलामधून बाहेर पडल्यानंतर कीर्तनकार होऊन सध्या कीर्तन पण करतायत. आज या ठिकाणी मी आपल्यासमोर एक वेगळा विषय घेऊन येत आहे की जो आपल्या जीवनाशी निगडीत असलेला, आपल्या जीवनामध्ये वर्षभरामध्ये जास्तीत जास्त आनंद कुठल्या ठिकाणी मिळतो तर तो मिळतो वारीमध्ये. अनादी काळापासून आपल्याला लाभलेली ही परंपरा की शंभू महादेवापासून या ठिकाणी चालू झालेली वारी, की जी पहिली वारी महादेवाने केली. का महादेवाने केली? महादेव हा देवाच्या भजनामध्ये लीन असणारा देव आहे. कारण की सतत रामाचं भजन करणारा, देवाचं भजन करणारा महादेव आहे. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. आणि मग असे असणारे महादेव भगवंताची म्हणजे पांडुरंगाची वारी केल्यानंतर आजही पाहिला जा, भगवंताच्या डोक्यावर त्या ठिकाणी महादेवाला पांडुरंगाने घेतलेला आहे. मग वारी करणाऱ्याला जर देव डोक्यावर घेत असेल तर आपण सुद्धा का वारी करू नये? महाराष्ट्राची ही जी परंपरा आहे, अनादी काळापासून ऊन वारा पावसाची तमान बाळगता लाखो वारकरी अविरतपणे ज्ञानोबा तुकोबारायांच्या भजनामध्ये रमून गुंग होऊन ज्ञानपीठापासून भक्तिपीठापर्यंत त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतायत. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातृम मुनींद्रही समागत्य तिष्ठन तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाची उपासना करण्यासाठी महादेवाने वारी केल्यानंतर नंतर विश्वमाऊलींनी ज्ञानोबारायांनी वारी चालू केली. अनेक वर्ष ज्ञानोबारायांनी वारी केलेली आहे. ज्ञानोबाराय सांगतात, माझी जीवीची आवडी पंढरपुरा नीलगुडी, ज्ञानदेवी रचिला पाया. वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला त्या माझ्या विश्वमाऊलींनी ही ज्ञानोबारायांची वारी केलेली आहे. तदनंतर ही वारी हैबत बाबांनी चालवली, तुकाराम महाराजांनी चालवली. तुका झाला से कळश, तुका आकाशा एवढा, असे असणारे माझे जगद्गुरु संत तुकोबराय, ज्यांच्या वह्या दगडावर दगडासहित बुडवल्यानंतर पाण्यावर दगडासहित तरंगाव्या आणि पांडुरंगाने त्यांना भेट द्यावी. तर असे तुकोबराय सुद्धा वारीचे जनक आहेत. आणि मग ती वारकरी संप्रदायाची परंपरा वारी, आपण या ठिकाणी थोडीफार वारीची चर्चा करणार आहोत. तर वारी म्हटलं की मग वारी किती दिवसाची असते, कुठून कुठे जाते? तर देहूवरून पंढरपूर असेल, आळंदीवरून पंढरपूर असेल, त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरला असेल, त्यानंतर सासवडवरून पंढरपूरला असेल. अनेक संतांच्या गावावरून पंढरपूरकडे पालख्या रवाना होतात आणि सर्व भक्त मंडळी त्या ठिकाणी पालखीमध्ये जात असतात. लाखो मंडळी, हजारो मंडळी आपल्या घरादाराचा त्याग करून उन्हा पावसाची तमान बाळगता त्या ठिकाणी सर्व वारकरी वारीसाठी जात असतात. वारीला जात असताना पूर्वतयारी पण करावी लागते बरं का. पूर्वतयारी नसेल तर आपल्याला वारीला जाता येत नाही. एरवी आपण फिरण्यासाठी कुठेतरी निघालो आणि एखादा पाहुणा आला, चला माझ्या बरोबर, आपण पटकनी जाऊ शकतो फिरण्यासाठी. परंतु वारीला तुम्हाला जायचंय तर वारीला जात असताना तुम्हाला पूर्वतयारी निश्चित जावं लागतं. वारीला जात असताना तुमची वळकुटी म्हणजे झोपण्याची जी तुमची गोधडी असते, शाल असते, ब्लँकेट असते, याची जी तुम्ही वळकुटी तयार करता
ती बळकटी तुमच्या जवळ पाहिजे. त्यानंतर तुमची ग्रंथसंपदा तुमच्या बरोबर पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये भजन करत असताना आपल्याला ज्या सामुग्री लागतात त्यामध्ये मग टाळा असेल, पखवाजा असेल, भजनी मालिका असतील, नेमाच्या मालिका असतील, ह्या आपल्याला आपल्या सोबतीला घ्याव्या लागतात. प्रवासाला जात असताना जसं आपण आपल्या सगळ्या व्यवस्था व्यवस्थित बरोबर घेतो तशा साऱ्या व्यवस्था वारीला जात असताना सुद्धा आपल्या बरोबर घ्याव्या लागतात. वारी म्हणजे एक साधन आहे. कायिक, वाचिक, मानसिक असं 3 प्रकारचं तप आपलं वारी करत असताना होतं. मग तुम्ही म्हणाल मानसिक तप म्हणजे काय? मानसिक तप म्हणजे सतत आपल्या मनामध्ये भगवंताचं अविरतपणे चिंतन राहणं, याला मानसिक तप म्हणतात. वारीला सकाळी पहाटे 3:30 वाजेपासून वारकरी जागा होतो ते रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सतत मनामध्ये भगवंताचं चिंतन म्हणून मानसिक तप घडतं. कायिक म्हणसाल तर पहाटे 3 वाजेपासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शरीराला कशाच प्रकारचा आराम नसतो म्हणून हे कायिक तप आहे. आणि वाचिक म्हणसाल तर पहाटेच्या काकड्यापासून रात्रीच्या शेजारतीपर्यंत भगवंताचं भजन करणारी वारकरी मंडळी असतात. म्हणून वाचेच्या द्वारा वाचिक असं कायिक, वाचिक, मानसिक 3ही प्रकारचं तप या ठिकाणी या वारीच्या दृष्टिकोनातून आपलं घडतं. मग ही साधना करत असताना तीर्थयात्रेला का जावं आपण? काय तीर्थयात्रेला जाण्याचं कारण काय? आपण काही प्रमाण पाहत असताना एक प्रमाण मी तुम्हाला सांगतो. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेव वासुदेव धनीवरी. सतत आपण तीर्थाच्या ठिकाणी गेलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन घेतलं पाहिजे. आणि मग अशी तीर्थ प्रवास करत असताना जर आपण देहू ते आळंदी ते पंढरपूर हा प्रवास करत असताना जर पाहिलं तर अनेक तीर्थ आपल्याला जात असताना लागतात. पहिलंच सासवड या ठिकाणी तीर्थ आहे, तीर्थक्षेत्र आहे सासवड. तदनंतर जेजुरी हे तीर्थक्षेत्र आहे. तदनंतर पुढे गेल्यानंतर नीरा ज्या ठिकाणी आपण माऊलींच्या पादुकांचं स्नान करतो, सगळे वारकरी मंडळी त्या ठिकाणी तीर्थाचं स्नान करतात. आणि पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागा, भीमा, पुंडलिक, पांडुरंग, परमात्मा ही जी तीर्थ आहेत या तीर्थाच्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. काय वारकरी संप्रदायामध्ये साधना करत असताना वारीला खूप अनन्य साधारण महत्व आहे. कारण की वारी करत असताना जी साधना घडते ती साधना जीवनामध्ये कुठेही घडत नसेल. कारण की वारी करत असताना पहा, घराचा त्याग करून मनुष्य महिनाभर घराच्या बाहेर पडतो. आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर रोज नित्याने त्याला किती वाजता उठावं लागतं? जरी वारी सकाळी 6 वाजता चालायला सुरुवात होत असेल परंतु तंबूमधून त्याला 3 वाजताच बाहेर पडावं लागतं. 3 वाजताच तिथं चोपदार शिट्टी फुकतो, चला चला तंबूच्या बाहेर निघा. पटपट लगेच टँकर शोधायचा, टँकर खाली आंघोळ करायची, नित्यनेम थोडा करायचा, तोडका मोडका, आणि थोडाफार गंध लावून कपडे घालून आपली वळकुटी बांधायची, गाडीमध्ये टाकून द्यायची. आणि तदनंतर खांद्यावर टाळ घ्यायचा, हातामध्ये पिशवी घ्यायची आणि निघाला वारकरी. पहाटे 4-4:30च्या सुमारास मग कुठंतरी एखादी जागा भेटेल तिथं आपलं मेन कापड टाकायचं, त्याच्यावर बसायचं, पुढचा नित्यनेम करायचा. जमलं तर तळावर काकड्यासाठी जायचं. नित्याने काकड्यासाठी जाणारी काही वारकरी मंडळी आहेत का जी दिवसभर चालतात सुद्धा आणि पहाटे तळावर काकड्याला जातात सुद्धा. मग तिथून पुढचा प्रवास चालू झाल्यानंतर वारी करत असताना सकाळी 6, 6:30, 7 या वेळेमध्ये बहुधा प्रस्थान होत असतं. मग प्रस्थान झाल्यानंतर सर्व वारकरी भजनाला लागतात. रामकृष्ण हरी भजनापासून सुरुवात झाल्यानंतर पहिला जो आपला विसावा आहे त्या विसाव्यापर्यंत 1-2 मालिका होऊन काकड्याच्या पालखी थांबत असते. तदनंतर दुपारच्या न्याहारीपर्यंत काकडा हा संपूर्ण उरकून मंडळी सर्व काकड्याचं भजन संपवतात. मग दुपारच्या वेळेला सर्व वारकरी आरामाला थांबतात. 1-1.5 तास 2 तास काय जो आराम असेल तो आराम झाल्यानंतर पुन्हा मग पालखी चालू होते. आणि पालखी चालू झाल्यानंतर पुन्हा भजन चालू होतात. मग पुन्हा नेमाचे अभंग, त्या ठिकाणी मग नाट असतील, बाळक्रीडा असतील, तीर्थावळी असतील, समाध्या असतील, गवळणी असतील, ही सारी भजनं
संध्याकाळपर्यंत जोपर्यंत आपण तळावर पोहोचत नाही तोपर्यंत ही भजनं चालू राहतात. प्रवास करत असताना सर्व वारकरी ज्या वेळेला तळावर पोहोचतात, हजारो दिंड्या त्या ठिकाणी भजन करत असतात. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकोबरायाच्या गजरामध्ये एवढ्या गर्दीमध्ये कधी कुणी त्यांना सारायला येत नाही किंवा व्यवस्थापनासाठी येत नाही. बऱ्याच वेळेला आपण एखाद्या ठिकाणी जायचं म्हटलं का आपली व्यवस्था पाहतो, परंतु वारकरी संप्रदायामध्ये ती साधना करत असताना लोक व्यवस्थेचा विचार करत नाही, लोक अवस्थेचा विचार करतात. आपली आंतरिक अवस्था काय आहे, परमार्थ करत असताना विशेषत्वानं अवस्थेला प्राधान्य आहे, अवस्थेला महत्व आहे. परमार्थ करत असताना आपण कशा प्रकारचा परमार्थ करतोय? हजारो लोक परमार्थ करतात, काही दाखवण्यासाठी करतात, परंतु काही अंतरंगामध्ये उतरवण्यासाठी आपलं अंतःकरण किती शुद्ध झाले, आपलं अंतःकरण किती सात्विक झाले, किती निर्मळ झाले, या दृष्टिकोनातून अंतःकरणाची अवस्था कशी आहे असा परमार्थ करणं गरजेचं आहे. वारकरी मंडळी तळावर जातात, लाखो मंडळी त्या ठिकाणी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम अशा जयघोषामध्ये भजन करत असताना फक्त चोपदारांनी वर दंडा करावा आणि तो चोपदंड वर केल्यानंतर संपूर्ण शांतता पसरावी आणि मग त्या ठिकाणी सूचना द्याव्यात. चोपदारांनी सांगावं, हरवलेल्या जिन्सा, त्या ठिकाणीच्या काही गोष्टी हरवलेल्या असतील, दिंडीच्या मागे जे पालखी सोहळ्याचं पथक असतं ते पथक त्या ठिकाणी पडलेल्या ज्या जिन्सा असतात त्या सगळ्या गोळा करून आणतात आणि गोळा करून आणल्यानंतर त्या ठिकाणी दाखवलं जातं, एक चष्मा हरवलाय, 2 पिशव्या सापडल्यात, 4 मोबाईल सापडलेत, असं वर दाखवलं जातं. त्या वारकऱ्याला येऊन त्या साऱ्या वस्तू दिल्या जातात. जगाच्या पाठीवर अशी कुठलीच संप्रदायाची प्रणाली नसेल की किंवा कुठलंच असं संप्रदाय नसेल जिथं हरवलेलं सुद्धा माणसाला दिलं जातं. या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये चोपदाराला विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे. माऊलीच्या चोपदारांनी त्या ठिकाणी दंडावर केल्यानंतर सर्व वारकरी शांत होतात. दिलेल्या सूचना, सगळ्या सूचना सांगितल्यानंतर उद्या सकाळी बरोबर पहाटे 6 वाजता प्रस्थान होईल म्हटल्याबरोबर लगेच आरती ज्ञानराजा, महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत अशा आरत्या घेऊन त्या ठिकाणी वारी पोहोचते. सर्व वारकरी मंडळी, दिंडी पोहोचते. मग प्रत्येकाची गडबड, आता आपला तंबू कुठे असेल, आपली जागा कुठे असेल. दिवसभरामध्ये सकाळी टाकलेल्या तंबूची आठवण येत नाही, परंतु ज्या वेळेला दिंडी पोहोचते आणि पोहोचल्यानंतर मग आता आपली राहुटी कुठे, आपला तंबू कुठे टाकायचा आहे ही गडबड. मग त्या गाड्यांमधून वळकुटी काढायची, मग आपले तंबू शोधायच्या. त्या तंबूमध्ये मग काही वेळेला अशी परिस्थिती असते की झोपण्याच्या ठिकाणी पावसाच्या दिवसामध्ये खाली पाणी असतं. त्या पाण्यावर अक्षरशः दिवसभर झोपलेला वारकरी जो 5 स्टार हॉटेलमध्ये झोपण्याची, त्याला घरामध्ये झोपण्याची सवय असते की गाद्या, तक्के, फॅन, लाईट या साऱ्या गोष्टींच्या सुविधेत असणारा वारकरी खालून पाणी जाते आणि त्या पाण्यावर थोडाफार एखादा कागद टाकावा आणि त्याच्यावर वळकुटी टाकावी, 1 मिनिटामध्ये त्याने खाल्ल्याबरोबर पडून जावं, अशी वारीची व्यवस्था आहे. याला म्हणायचं अवस्था, की वारीला गेल्यानंतर आंतरिक अवस्था ही बदलते. म्हणून प्रत्येक मनुष्याने वारी केली पाहिजे. आपलं जीवन जगत असताना त्या ठिकाणी या वारीच्या वाटेवर जात असताना खूप अनुभव येतात. वारीची रिंगणं आहेत, उभं रिंगण आहे, गोल रिंगण आहे. त्या रिंगणांमध्ये जात असताना सुद्धा खूप आनंद आहे. जर उभं रिंगण असेल तर दोन्ही साईडने अशा 2 वारकऱ्यांच्या रांगा असतात आणि फक्त माऊलीचा घोडा झेंडा घेऊन पळत जातो. पहिला पळत जातो पुढे जो नगारा आहे त्या नगाऱ्यापर्यंत, बैलांपासून जे घोडा सुटतो तो त्या बैलांपर्यंत पळत जातो, नगाऱ्याच्या बैलांपर्यंत. पुन्हा तो घोडा माघारी येतो, पुन्हा रथाच्या मागून जे सुरुवात होते तर शेवटच्या दिंडीपर्यंत घोडा पळत जातो. याला उभं रिंगण म्हणतात. आणि गोल जे रिंगण आहे त्या गोल रिंगणाच्या दृष्टीने विचार करत असताना गोल रिंगण हे सुद्धा खूप भव्य दिव्य स्वरूपात आपल्याला पाहायला भेटतं. 2-3 ठिकाणची रिंगणं भरपूर चांगल्या प्रकारची होतात. तुकोबरायांकडून सुद्धा होतात, माऊलींकडून सुद्धा होतात. परंतु रिंगणामध्ये पहिला प्रवेश कुणाचा असतो? पहिला प्रवेश हा झेंडेकरींचा, विनेकरांचा. आणि ज्या दिंडीमध्ये चालत असताना कलशा घेऊन, हंडे घेऊन ज्या महिला असतात ना त्यांचा मान असतो. पहिले या ठिकाणी माऊलीचा घोडा धावतो.
घोडा पळत जातो, तदनंतर या ठिकाणी झेंडेकरी, विनेकरी, तुळशावाले, हंड्यावाले पळत जातात आणि मग नंतर टाळकरी पळत जातात. असा हा वारीचा प्रवास या ठिकाणी आपण थोडाफार पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनामध्ये वारीचा आनंद घ्यावा आणि आपलं जीवन सफल बनवावं. प्रत्येक मनुष्याने जीवनामध्ये पांडुरंगाच्या भेटीसाठी जावं. एकदा तरी आपण पांडुरंगाची वारी करावी हीच कळकळीची विनंती. रामकृष्ण हरी.